नमस्कार. आजच्या तासिकेला आपण भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये याबद्दल माहिती पाहणार आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जी अर्थव्यवस्था असते ही 3 प्रकारची असते. एक म्हणजे विकसित अर्थव्यवस्था, 2 म्हणजे अल्पविकसित किंवा विकसनशील अर्थव्यवस्था आणि तिसरी अर्थव्यवस्था म्हणजे अविकसित अर्थव्यवस्था. आपल्या भारताची जी अर्थव्यवस्था आहे ही अल्पविकसित किंवा विकसनशील अर्थव्यवस्था असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. अल्पविकसित किंवा विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून एक मार्गक्रमण करणे किंवा विकासाच्या वाटेवर त्यांची चाल असणे. जी आपली भारतीय अर्थव्यवस्था आहे ही पूर्णतः कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे. लोकसंख्येचा खूप मोठा जो दबाव आहे तो आपल्या अर्थव्यवस्थेवर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. लोकसंख्येचा मोठा भाग दारिद्र्य अवस्थेत खितपत पडलेला आहे आणि या दारिद्र्याचे स्वरूप अतिशय तीव्र स्वरूपाचे दारिद्र्य आहे. भारतामध्ये उत्पादन करण्यासाठी जी नैसर्गिक संसाधने आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत, परंतु ज्या साधनांचा उपयोग केला जातो त्यांचा उपयोग हा पुरेपूर प्रमाणात केला जात नाही आणि काही संसाधनांचा उपयोग ज्याला सुरुवात देखील या ठिकाणी झालेली नाही आहे. जगामध्ये जे अल्पविकसित देश आहे या सर्व देशांपैकीच एक देश म्हणजे भारत. तर अशा या भारतीय अर्थव्यवस्थेची जी मूलभूत वैशिष्ट्ये सांगितलेली आहे, ज्यामध्ये एकूण 12 मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. नंबर 1, कमी दरडोई उत्पन्न, आर्थिक विषमतेत वाढ, प्राथमिक वस्तूंचेच उत्पादन, लोकसंख्येचा वाढता दबाव, बेरोजगारीचे वाढते प्रमाण, भांडवलाची कमतरता, निम्न दर्जाचे मानवी भांडवल, निम्नस्तरीय तांत्रिक ज्ञान व प्रगती, निम्न दर्जाचे राहणीमान, भारतीय अर्थव्यवस्थेत अल्पविकसित देशाची वैशिष्ट्ये, निर्बळ आर्थिक संघटन आणि सर्वात शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे संपत्तीचे दोषपूर्ण वितरण. तर हे जे 12 पॉईंट्स आहे या 12 पॉईंटच्या माध्यमातून आपण भारतीय अर्थव्यवस्था या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्यापैकी पहिला पॉईंट जे दरडोई उत्पन्न आहे हे कमी असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. दरडोई उत्पन्न कमी असणे हे अल्पविकसित देशाचे वैशिष्ट्य असते. या ठिकाणी 1999 मधील जी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेमधील जे उत्पन्न होतं हे दरडोई उत्पन्न होतं, त्याचं एक उदाहरण या ठिकाणी सांगितलेलं आहे, ज्या माध्यमातून आपल्याला समजून येईल की विकसित देशामध्ये भारतातील दरडोई उत्पन्न किती कमी आहे. 1999 मध्ये त्याचे दरडोई उत्पन्न $450 एवढे होते. त्या तुलनेमध्ये चीनचे जे दरडोई उत्पन्न आहे हे $780 होते. याचाच अर्थ असा होतो की स्वित्झर्लंडचे जे दरडोई उत्पन्न आहे हे भारताच्या 85 पट होते, 85, आणि अमेरिकेचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या दरडोई उत्पन्नापेक्षा 36 पट जास्त आहे. यावरून आपल्या लक्षात येते की विकसित देशांच्या तुलनेमध्ये जी भारतीय अर्थव्यवस्था आहे किंवा भारतातील लोकांचं जे दरडोई उत्पन्न आहे हे किती कमी आहे आणि त्यामुळेच आपली भारतीय अर्थव्यवस्था ही अल्पविकसित किंवा विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून गणली जाते. त्यानंतर दुसरा पॉईंट सांगितलेला आहे की आर्थिक विषमतेत वाढ. दरडोई उत्पन्न कमी असल्याने भारत आणि जे विकसित राष्ट्र आहे यांच्यातील जे आर्थिक विषमता आहे यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. देशातील लोकांमध्ये सुद्धा आर्थिक विषमतेत वाढ झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. याचं प्रमुख कारण म्हणजे भारतामध्ये जो एक श्रीमंत वर्ग आहे आणि एक गरीब वर्ग आहे, तर या 2 वर्गामध्ये श्रीमंत वर्गांचं जे दरडोई उत्पन्न आहे हे दिवसेंदिवस वाढत चालल्याचं आपल्याला दिसून येते. ज्यामध्ये उदाहरणामध्ये आपण धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी, टाटा, बिर्ला यांचं उदाहरण या ठिकाणी घेऊ शकतो. या सर्व लोकांचं उत्पादन किंवा जे दरडोई उत्पन्न आहे हे दिवसेंदिवस वाढत चालल्याचं आपल्याला दिसून येते. या उलट या देशातील सर्वसामान्य माणसांचं उत्पादन किंवा दरडोई उत्पन्न हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे देशामध्ये सुद्धा या 2 वर्गामध्ये सुद्धा
जे आर्थिक विषमता आहे ही दिवसेंदिवस वाढत चालल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर तिसरा पॉईंट सांगितलेला आहे तो म्हणजे प्राथमिक वस्तूंचेच उत्पादन. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्राथमिक वस्तूंचेच उत्पादन घेतले जाते. याचं प्रमुख कारण म्हणजे जी भारतीय अर्थव्यवस्था आहे ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे. या देशातील 70 ते 75% लोक शेतीवर अवलंबून असतात. निसर्गाच्या शेतीवर, निसर्गाच्या पाण्यावर या ठिकाणचा शेतकरी शेती करत असतो. त्यामुळे पोटाची भूक मिटवणे हा प्रमुख उद्देश त्याचा असतो आणि त्यामुळे या शेतीमधून अन्नधान्य असेल किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये कच्चा माल या दोन गोष्टींचंच उत्पादनावर मोठ्या प्रमाणामध्ये भर दिला जातो. कारण जो कामकरी लोकसंख्येचा मोठा भाग आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये शेतीवर अवलंबून आहे. राष्ट्रीय उत्पन्नात शेती उत्पन्नाचा फार मोठा वाटा आहे. या ठिकाणी एक उदाहरण सांगितलेलं आहे की इसवी सन 2000मध्ये कामकरी जे लोकसंख्या आहे याचा 57% भाग शेतीवर अवलंबून होता आणि या 57% कामगारी लोकांपासून जे शेतीचं उत्पादन निघालेलं होतं हे 27% होतं. म्हणजे याचाच अर्थ की जे भारतीय अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेमध्ये प्राथमिक वस्तूंचंच उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते. यानंतरचे 9 पॉईंट्स आपण पुढील तासिकेला पाहूया. धन्यवाद.